नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आपल्यावर कुलदेवतेची कृपा राहण्यासाठी आपण हा उपाय केला तर याचा निश्चित फरक आपल्याला पडणार आहे। हा उपाय आपण अमावस्या, पौर्णिमा यासोबत मंगळवार किंवा शुक्रवारी करू शकतो। आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे। नारळाला शेंडी असली अतिशय उत्तम, किंवा तुम्ही असा अखंड नारळ देखील घेऊ शकता। आपल्याला ते नारळ घ्यायचं आहे, देवाजवळ बसायचं आहे। त्यानंतर आपल्याला कापुराच्या वड्या घ्यायच्या आहे। आपल्याला हा उपाय 10 मिनिटं करायचा आहे। आपल्याला जे नारळ आपण घेतलेलं आहे सोललेलं, त्याला शेंडी असलेलं नारळ घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्या नारळावर कापुराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि कापुराच्या वड्या पेटवायच्या आहे। त्यानंतर आपल्याला पुढचा मंत्र म्हणायचा आहे, ओम चैतन्याय कुलदेवता आहे जागृत स्वाहा स्वाहा। हा मंत्र आपल्याला 10 मिनिटं म्हणायचा आहे। पण मंत्र म्हणताना आपल्याला जो कापूर आपण पेटवला आहे तो विसता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यानंतर देवीला नमस्कार करायचा आहे आणि म्हणायचं आहे, हे कुलदेवता, माझ्या पूर्वजांकडून, माझ्याकडून, माझ्या आई वडिलांकडून जर काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा कर, आमचा बोट पकड आणि आम्हाला चांगल्या मार्गाने ने। जेवढी सेवा होईल तेवढी जेवढी सेवा आहे तेवढी सेवा आम्ही तुझी करणार आहोत, पण आम्हाला योग्य मार्ग दाखव, असं म्हणून क्षमा मागायची आहे, नमस्कार करायचा आहे। अतिशय प्रभावी सेवा आहे, निश्चित करावी, निश्चित फरक पडेल। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।